हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. पालक पनीर करण्यासाठी एका वाटीमध्ये येथे मी फ्रेश अशी मलाई घेतलेली आहे, 1 चमचा आणि 1 चमचा दही घेतलेला आहे. आता छान फ्रेश असं पनीर घेतलेलं आहे. त्याचे छोटे-छोटे ते क्यूब केलेले आहेत आणि त्यामध्ये हे मलाई आणि दहीचं मिश्रण टाकलेलं आहे. यातलं अर्धं मिश्रण मी भाजीसाठी तसंच ठेवलेलं आहे. आता यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकलेले आहेत, मिरपूड टाकलेली आहे, धन्याची पावडर टाकलेली आहे, जिऱ्याची पावडर टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे. थोडंसं बटरही टाकलेलं आहे आणि हे सगळं हाताने व्यवस्थित असं पनीरला लावून घ्यायचं. आता हे साईडला तसंच ठेवून द्यायचं आपली पुढची रेसिपी होईपर्यंत. छान पालक स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. हातानेच तो तोडून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये तो शिजायला ठेवायचा आहे. शिजताना त्यामध्ये चिमूटभर साखर टाकायची आहे. पालक जास्त शिजवायचा नाही, जस्ट गरम पाण्यामध्ये आपल्याला त्याला 2 मिनिट ठेवायचं आहे. येथे मी थंड फ्रिजमधलं पाणी घेतलेलं आहे आणि तो मऊ झालेला पालक जो आहे तो आपल्याला लगेचच थंड पाण्यामध्ये शिफ्ट करायचा आहे. याच्याने पालकाला लगेच टेम्परेचर कमी करतं आणि त्याचा हिरवा कलर टिकण्यास मदत होते. आता हे मिक्सरच्या जारमध्ये घ्यायचं. त्यामध्ये थोडेसे काजू आणि मगज बी भिजलेले आहेत. 2-3 बदाम पण मी भिजवून घेतलेले आहेत. त्याच्या साली काढलेल्या आहेत. त्याच्याचबरोबर मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्याही घेतलेल्या आहेत. सगळं मिक्सरमधनं व्यवस्थित छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण फोडणी देऊयात. फोडणीसाठी मी येथे तेल आणि बटर एकत्र केलेलं आहे. बटर मेल्ट झालं की त्यामध्ये थोडासा लसूण कट करून टाकायचा आहे. लसूण छान असा तळला गेल्यासारखा झाला की त्यामध्ये ही पेस्ट आपल्याला टाकायची आहे. गरजेनुसार पाणी टाकायचं आहे आणि आपले पनीरचे जे क्यूब्स आहेत ते आपण फ्राय करून घ्यायचे आहेत. यामध्ये बटर असल्यामुळे ते व्यवस्थित मंद गॅसवरती फ्राय होतात. जास्त फ्राय करायचे नाही, नाहीतर पनीर आपलं वातड लागतं. आता थोडीशी जी क्रीम आपण ठेवली होती ती भाजीमध्ये आपल्याला ॲड करायची आहे आणि याला उकळी यायला ठेवायचं आहे. भाजीला उकळी येईपर्यंत मंद गॅसवर आपलं पनीर छान फ्राय झालेलं आहे आणि आता आपण ते भाजीमध्ये ॲड करत आहोत. थोडंसं पनीर मी ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी लाल तिखट टाकलेलं आहे जेणेकरून डेकोरेशनसाठी ते छान दिसेल. आता पनीर टाकल्याच्या नंतर भाजी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आणि उकळी काढून घ्यायची. छान अशी हिरवीगार आपली पालक पनीरची भाजी रेडी आहे. थोडेसे डेकोरेशनसाठी मी रेड पीसेस केलेले आहेत पनीरचे. छान असं डेकोरेशन करून आपली भाजी आपण सर्व्ह केलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.